नमस्कार. मुंबई तक मध्ये आपलं स्वागत आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचे निकाल आज समोर आलेले आहेत. जर बघितलं आपण राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा आघाडीवरती आहे. त्या पाठोपाठ एकनाथ शिंदे यांची शिवसेना, त्यानंतर अजितदादांची राष्ट्रवादी म्हणजे महायुतीनं कुठेतरी महाविकास आघाडीला धोबीपछाड दिलेला आहे. त्यांचा जो प्रचार होता जोरदार, मग मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्या पद्धतीने त्यांनी केलेला प्रचार याला यश मिळालेलं आहे. आणि अजून तरी विधानसभा निवडणुकीनंतर जी आपल्याला निवडणूक म्हणावी लागेल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या 7 ते 8 वर्ष प्रलंबित होत्या, त्या निवडणुका अखेर झालेल्या आहेत. प्रत्येक गावाला, तालुक्याला ज्या नगर परिषद, नगर पंचायत आहेत, त्यांना नगराध्यक्ष, त्यांचे हक्काचे नगरसेवक मिळालेले आहेत, त्याचे निकाल आलेले आहेत. यामध्ये महायुतीनं अखेर दणदणीत यश मिळवलेलं आहे. अनेक जिल्ह्यांचे निकाल आलेले आहेत, अनेक गावांचे निकाल आलेले आहेत. त्यामध्ये मराठवाड्यात जर आपण बघितलं, त्या मराठवाड्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कोण जिंकला आहे, कोणत्या नेत्याच्या होम ग्राउंड वरती, होम पिच वरती कोणाला त्यांचा मतदारसंघ, तिथलं गाव, तिथली नगर परिषद, नगर पंचायत राखता आली आणि कोणाला तिथे दारुण पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे. या सर्व अपडेटचा आढावा या लाईव्ह मध्ये घेणार आहोत. मी स्वानंद बिकट आणि माझा सहकारी अतिक शेख, आम्ही दोघ जण या लाईव्ह मधून आढावा घेणार आहोत. सर्वप्रथम अतिक, तू मराठवाड्यामध्ये विविध ठिकाणी फिरायला होतास, त्यात तिथे तुला काय जाणवलं होतं? आज निकालामध्ये तेव्हाचा प्रचार, तेव्हाचे मुद्दे रेप्लिकेट झालेली आहेत का? स्वानंद, आपल्याला मराठवाड्यातल्या 4 जिल्ह्यांबद्दलची चर्चा करायची. त्याच्यामध्ये बीड, संभाजीनगर, बीड, जालना आणि लातूर बरोबर या ठिकाणी सुद्धा आपण गेलो होतो. पण प्रामुख्याने आपल्याला चर्चा ही बीड बद्दल करणं गरजेचं आहे सगळ्यात आधी, कारण या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांचा स्टेक हे पणाला लागलेलं होतं. बरोबर. आणि ते केवळ परळीसाठी नव्हतं, तर ते संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा होतं आणि काही प्रमाणात मराठवाड्यामध्ये सुद्धा होतं. कारण वाल्मिक कराड हे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तुरुंगात आहेत, त्यामुळं त्यांचा खंदर समर्थक सोबत नव्हता. परळीमध्ये आम्ही गेलेलो होतो, त्यावेळेला तिथलं आम्ही सगळं वातावरण बघितलं. पण आता जे निकाल हाती आलेला आहे, मी तुम्हाला बीड बद्दल चर्चा करू, पण मी तुम्हाला साधारण कोण कोण जिंकलं हे सांगतो. परळीमध्ये पद्मश्री धर्माधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे ते जिंकलेले आहेत. अंबाजोगाईमध्ये नंदकिशोर मुंदडा ज्यांनी आघाडी केली, पण ते भाजपचेच आहेत, ते तिथे विजयी झालेले आहेत. गेवराईमध्ये आश्चर्यकारकरित्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंग पंडित यांच्या समर्थित उमेदवाराचा पराभव झालेला आहे आणि तिथे भारतीय जनता पार्टीच्या गीता पवार हे निवडून आलेले आहेत. बीडमध्ये त्याचबरोबर बीड शहर, जिथे ज्योती घुमरे ज्या भाजपच्या निवडून आलेल्या आहेत, तिथे इंटरेस्टिंगली राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. धारूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे रामचंद्र निर्मळ हे जिंकलेले आहेत आणि माझ्यागावमध्ये बिलाल चाऊस जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे तिथे जिंकलेले आहेत. आता आपण साधारण चित्र बघितलं, पण आपण परळीबद्दल चर्चा करूयात. परळीमध्ये इंटरेस्टिंग लढाई ही धनंजय मुंडे यांच्यासाठी होती, कारण त्यांचे एकेकाळचे विश्वासू, मला त्या उमेदवाराचं नाव आठवत नाही, ते समोरच्या आघाडीमध्ये गेलेले होते, शरद पवार देशमुख होते. आणि विश्वासू उमेदवार फुटल्यामुळं धनंजय मुंडे यांना ग्राउंडवरती येऊन प्रचार करावा लागलेला होता. अनेक ठिकाणी त्यांनी उमेदवारांना हातपाय पडवून, त्यांना मनवून, त्यांची एक प्रकारे खुशामत करून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावले. अनेक मतदारांच्या घरापर्यंत धनंजय मुंडे हे पोहोचलेले होते. धनंजय मुंडे यांच्यासाठी वैयक्तिकरित्या ही निवडणूक अत्यंत महत्वाची झालेली होती. मी यात एक पॉईंट इन्क्लूड करतो की परळीमध्ये जर बघितलं आपण, नगर परिषदेची जी निवडणूक झाली त्यावेळेस त्यांचे जे सहकारी आहे वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात आहे, तो तिथे उपस्थित नव्हता. मध्यंतरी प्रचार झाला तेव्हा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एका व्यासपीठावरती होते, प्रचाराची सभा घेत होते. तेव्हा त्यांनी सांगितलं की आज एका व्यक्तीची कमी जाणवती. त्यांनी नाव नसलं घेतलं तरी वाल्मिक कराड यांच्यावरती त्यांचा रोग होता, त्यांची कमी त्यांना भासत होती. का भासत होती? वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्या सर्व प्रचाराची रणनीती असेल तो पाहत असायचा. एक्झॅक्टली 2019 मध्ये धनंजय मुंडे हे महाविकास आघाडीमध्ये सामाजिक न्याय मंत्री झाले. पहिल्यांदा पंकजा मुंडे यांचा पराभव करून ते विधानसभेमध्ये गेले. तेव्हा त्यानंतर वाल्मिक कराडचा परळीमध्ये उदय झाला. पहिल्यांदा वाल्मिक कराड हा परळी नगर परिषद मध्ये निवडून आला. तो गटनेता देखील होता मागच्या टर्म मध्ये नगरपालिकेत. एक्झॅक्टली. आता समजा वाल्मिक कराड तुरुंगाच्या बाहेर असता तर तो त्यांनीच निवडणूक पाहिली असती, तो देखील तिथे मैदानामध्ये आज जिंकलेला आपल्याला पाहायला मिळालेलं असतं, असं चित्र असतं. ते झालं, सोडून देऊ आपण. पण आज आपण पूर्ण नगर परिषदचं निवडणुकीचं चित्र पाहिलं. एकेकाळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्येच ही निवडणूक होत असते. पंकजा मुंडे 14 ते 19 मंत्री असताना तेव्हा धनंजय मुंडे हे परळीचं त्यांचं होम ग्राउंड आहे नगर परिषदचं, ते तिथे जिंकून आणत असायचे. अजित पवार तेव्हा राष्ट्रवादी एकत्रच होती, त्या दोन्ही पक्षाची मिळून त्यांनी ती सत्ता तिथे आणत होते. आता
इंटरेस्टिंगली यामध्ये जर मुद्दा बघितला, पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांची युती झाली होती. अख्ख्या बीड जिल्ह्यामध्ये महायुती कुठेही नव्हती. फक्त पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी परळीमध्येच महायुती केली होती. तिथे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा हा प्रचार होता. तशा पद्धतीची निवडणूक झाली होती. आणि धनंजय मुंडेचे एकेकाळचे सहकारी होते देशमुख, हे त्यांच्या सोबतच होते. ऐनवेळी त्यांनी बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि त्या तिथे निवडणूक लढवली. बजरंग सोनवणे तळ ठोकून होते आणि कुठेतरी धनंजय मुंडे हे मागच्या संतोष देशमुख हत्याकांडानंतर वर्षभरापासून मनोज जरांगे असतील, अन्य जे नेते असतील, म्हणजे बजरंग सोनवणे असतील, प्रकाश सोळंके असतील, संदीप क्षीरसागर यांच्या निशाणावरती होते. आणि कुठेतरी परळीची निवडणूक ही धनंजय मुंडेंची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामध्ये धनंजय मुंडेंना परळीची निवडणूक जिंकलेली आहे. आता पण याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे ना की सोनन, वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित जे लोक आहेत त्या लोकांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेल्या नव्हत्या अशी चर्चा होती. म्हणून धनंजय मुंडेंनी काय केलं तर अशी चर्चा होती की वाल्मिक कराड यांचे कुटुंबीय धनंजय मुंडे यांच्यावरती नाराज आहेत. म्हणून धनंजय मुंडे यांनी त्यांच्या कुटुंबियांशी संवाद केलेला होता किंवा ज्या लोकांना उमेदवारी देता आली नाही, म्हणजे वाल्मिक कराड यांच्याशी संबंधित ज्यांच्यावरती गुन्हेगारीचे आरोप एक प्रकारे आपण ज्याला म्हणूयात, त्यांना उमेदवारी देता आली नाही. म्हणून धनंजय मुंडे यांनी त्या निवडणुकीमध्ये वाल्मिक कराडची आठवण काढलेली होती की आपल्याला असा व्यक्ती नाहीये, न्यायालय काय ठरवायचं ते ठरवेल वगैरे, असं त्यांनी एक स्टेटमेंट केलेलं होतं, ज्यावरून धनंजय मुंडे यांना मनोज जरांगे पाटलांनी लक्ष केलेलं होतं. त्यामुळं वाल्मिक कराड यांना माध्यमांनी नाही तर धनंजय मुंडे यांनी या निवडणुकीमध्ये चर्चेत आणलेलं होतं. त्यामुळं त्याचा काही प्रमाणात तुला फायदा झालेला दिसतोय की धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराडची आठवण काढून काहीतरी समर्थकांना साथ घालण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा फायदा रिफ्लेक्ट या निकालामध्ये तुला दिसतोय. एक्झॅक्टली. वाल्मिक कराड तुरुंगात असला तरी त्याचे जे चाहते आहेत, कार्यकर्ते आहेत, ते तिथे ग्राउंडवरती ऍक्टिव्हच आहेत, सतर्कच आहेत. धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते आणि वाल्मिक कराडचे चाहते हे एकच आहेत, वेगळे नाहीयेत. त्यांना वाल्मिक कराड म्हणजे त्यांना ते त्या भागामध्ये अण्णा म्हणतात, वाल्मिकांना त्यांची ती कमी भासत होती. धनंजय मुंडेंना ते बोलून दाखवलं. पण धनंजय मुंडेंना संतोष देशमुख हत्याकांडात वाल्मिक कराड तुरुंगात गेल्यानंतर पहिल्यांदाच असं जाहीर पद्धतीनं त्याची कमी भास होती. इतक्या दिवस ते जे हत्याकांडाच्या नंतर आरोपींना शिक्षा व्हावी अशा पद्धतीचे स्टेटमेंट देत होते. त्यानंतर पहिल्यांदाच वाल्मिक कराडची त्यांनी आठवण काढली, नाव घेतलं नसलं तरी कमी जाणवली. त्यानंतर धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झालं, ऊर्जा निर्माण झाली. त्या पद्धतीनं ते कामाला लागले. त्याच रेप्लिकेशन या नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. एक मुद्दा याच्यामध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आल्यामुळे परळीतल्या निकालावरती काय परिणाम झाला किंवा काही पॉझिटिव्ह राष्ट्रवादीला मिळालं असं तुला काय वाटतं याच्यामध्ये? ऑब्व्हियस परळीमध्ये दोन्ही मुंडेंची ताकद जास्तच आहे. परळीमध्ये इतक्या दिवस हा होम बॅटलच होतं, म्हणजे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये थेट लढत असायची. आता महायुती झाली त्यांच्यामुळे अजित पवारच भाजप सोबत सत्तेत सामील झाल्यामुळे दोन्ही बहीण भाऊ एकाच छत्राखाली आले आणि त्याच्यामुळे मागच्या वेळेस सुद्धा जर बघितलं असेल पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांचं मनोमिलन होत असतं. रक्षाबंधन असेल, दिवाळी पाडवा असेल, विविध गोष्टींमध्ये ते सोबत येतात, भाऊबीज असेल. यावेळीस ते सोबत आले, त्यामुळे त्यांची एकच ताकद दिसली आणि तेव्हा विरोधक नव्हता म्हणून धनंजय मुंडेंचेच एकेकाळचे सहकारी गेले बजरंग सोनवणे सोबत आणि त्यांनी आव्हान दिलं. त्यांना असं वाटलं की मराठा मतदार आहेत जे वंजारी विरुद्ध मराठा असा जो लोकसभेमध्ये देखील आपल्याला संघर्ष पाहायला मिळाला होता. बीडमध्ये प्रचंड जातीय संघर्ष असल्या मागच्या लोकसभेपासून आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामध्ये मनोज जरांगे यांचं आंदोलन असेल, लक्ष्मण हाके यांचं आंदोलन असेल, याचे रेप्लिकेशन ग्राउंडवरती प्रचंड आहेत. त्याचाच कुठेतरी फटका बसतो का, याचे निकालाचे पूर्ण निकालावरती परिणाम होतो काय हा जातीय ध्रुवीकरणाचा, आणि त्यामुळे असं वाटत होतं की होईल, पण तसं परळीमध्ये तरी झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही. आपण परळीबद्दल बोलूयात, पण आणखी काही तालुक्यात आपल्याला बीडमध्ये त्याच्याबद्दल सुद्धा बोलायचे. आपल्याला अंबाजोगाईबद्दल बोलूयात. तिथे इंटरेस्टिंग लढत होती. ज्यावेळेस मी अंबाजोगाईमध्ये गेलेलो होतो त्याला दोन्ही समर्थक हे काय हसून खेळून प्रचार करत होते, कुणी कुणावरती आरोप करत नव्हते. त्यामुळं तिथं राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भारतीय जनता पार्टी हे कमळ चिन्हावरती किंवा घड्याळ चिन्हावरती लढत नव्हते, त्यांनी आघाड्या केलेल्या होत्या आणि त्या आघाड्यांच्या माध्यमातून त्यांनी निवडणूक लढली आणि अखेरीस आज जेव्हा निकाल येतोय नंदकिशोर मुंदडा तिथे विजय झाले. काय समीकरण काय होतं अंबाजोगाईचं? जर अंबाजोगाईचं बघितलं आपण, अंबाजोगाई हे नगर परिषद आहे, तिथे 25 वर्ष राजकिशोर मोदी जे आहेत त्यांची सत्ता होती, ते नगराध्यक्ष होते. कधी त्यांच्या पत्नी रचना मोदी देखील नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत. त्यांच्या अंबाजोगाईमध्ये शिक्षण संस्था आहेत, मेडिकल आहेत, त्यांचं मोठं प्रस्थ होतं. 25 वर्ष त्यांनी याचा कारभार पाहिलाय नगर परिषदेचा. आता पहिल्यांदाच जे स्थानिकचे आमदार आहेत नमिता मुंदडा भारतीय जनता पक्षाचे, त्यांचे सासरे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते आणि अत्यंत प्रतिष्ठा मुंदडा घराण्याची पणाला लागली होती. एक स्वर्गवासी विमल मुंदडा यांचे ते पती आहेत आणि त्यांचे सून आहेत
नमिता मुंदडा त्या हो, केज हो. मतदारसंघाच्या आमदार आहेत. अंबाजोगाई आणि केस. नाही, केज नाव आहे मतदारसंघाचं, पण अंबाजोगाई हा केज मतदारसंघाचाच भाग आहे. तिथे ते आमदार आहेत. भारतीय जनता पक्षाकडून ते नंदकिशोर मुंदडा निवडणुकीत उभारले होते, पण त्यांनी आघाडी करून एक्झॅक्टली आता त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि त्यावेळेला ते जिंकून आले. जवळपास 25 वर्षे राजकिशोर मोदी यांची सत्ता होती. त्यांनी त्यांना उलटून लावली त्यांची सत्ता. हाच प्रश्न मी ज्यावेळेला तिथल्या स्थानिक लोकांना विचारला होता ना, तर तिथल्या लोकांचं असं म्हणणं होतं की अंबाजोगाईमध्ये 50 ते 55% मतं ही मुस्लिम आणि दलितांची आहे. बरोबर. म्हणून भारतीय जनता पार्टीला मतं मिळणार नाही या भीतीने भाजपने चिन्ह एक प्रकारे बाजूला घेऊन आघाडी करून लढण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळं राष्ट्रवादी सुद्धा समोर होती. राष्ट्रवादीने कुठे चिन्ह वापरलं होतं? दोन्ही पक्षांनी चिन्ह वापरलेलं चिन्हच नव्हतं. अंबाजोगाईमध्ये जर बघितलं आपण मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम मतदार आहेत. राजकिशोर मोदी यांना सुद्धा मुस्लिम मतदारांचा पाठिंबा आहे. एक इंटरेस्टिंग एक मी सांगतो की पृथ्वीराज साठे जे शरद पवारांचे केसमध्ये उमेदवार होते, नमिता मुंदडा यांना ज्यांनी फाईट दिली होती, त्यांच्या पत्नी पृथ्वीराज साठे, रोमन साठे म्हणतात त्या भागामध्ये, त्यांच्या पत्नी ह्या राजकिशोर मोदी यांच्या पॅनलमध्ये नगरसेवक पदासाठी उभारल्या होत्या. म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्रित आली होती आणि त्यांचं आव्हान हे भारतीय जनता पक्षाला नंदकिशोर मुंदडा यांना होतं. आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन देखील मुस्लिम मतं एकत्र येऊन देखील तिथं भारतीय जनता पक्षाचा विजय झालेला आहे. भारतीय जनता पक्षाकडे देखील मुस्लिम मतं वळालेली आहेत. नंदकिशोर मुंदडा हे राष्ट्रवादीमध्ये होते. मोठ्या प्रमाणावरती मुस्लिम मतं त्यांचे कार्यकर्ते देखील मुस्लिम मतदार आहेत आणि त्या पद्धतीनं त्यांना या निवडणुकीत फायदा झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा विजय त्यांनी संपादित केलेला आहे. आपल्याला गेवराईबद्दल बोलायचं आहे, पण गेवराई सोबत बोलताना आपल्याला बीडला पण जोडून घ्यावं लागेल, कारण ही निवडणूक केवळ गेवराईची नव्हती. बीड आणि गेवराई होती. समीकरण दोन्ही ठिकाणी सुरू होते. म्हणून गेवराईमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार विगीता पवार या विजय झालेल्या आहेत. तिथे अजितदादांचे विश्वासू आमदार विजयसिंग पंडित यांच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि बीडमध्ये ज्योती घुमरे यांचा विजय तिथे झालेला आहे. तर आता मला हे समजून घ्यायचंय की विजयसिंग पंडित हे आमदार गेवराईचे, जिथे त्यांचा पराभव झालाय, पण विजयसिंग पंडित यांचा प्रेझेन्स आपल्याला गेवराईपेक्षा बीडमध्ये जास्त असल्याचं पाहायला मिळालेलं होतं. पडद्यामागे अनेक गोष्टी घडलेल्या होत्या, पण तुला प्राथमिक दृष्ट्या या निकालामागे काय दिसतंय? जर बघितलं विजयसिंह पंडित आहेत, ते विजयसिंह पंडित गेवराईचे आमदार असले तरी त्यांना बीडची जबाबदारी का देण्यात आली? बीडमध्ये जे एकेकाळी क्षीरसागर घराण्याची नगर परिषदेवरती सत्ता होती, यावेळेस आरक्षण सुटलं, त्या पद्धतीचं त्यांना तिथे उभं राहता आलं नाही नगराध्यक्ष पदासाठी. त्यामुळे योगेश क्षीरसागर आहेत, इतक्या दिवस ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीतच होते. अचानक त्यांना डावलण्यात येत आहे. स्थानिक पातळीवरती वेगवेगळे निर्णय घेण्यात येत आहे. पक्ष विचारात घेत नाहीये. मग ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असतील किंवा धनंजय मुंडे असतील, विजयसिंह पंडित असतील किंवा दादा पालकमंत्रीच आहेत स्वतः पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, तिथे एवढं असताना देखील त्यांना विचारात घेतलं नाही. म्हणून त्यांनी पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस उपस्थित असताना संभाजीनगरमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आणि ऐनवेळी त्यांनी निवडणुकीच्या तोंडावरती हा प्रवेश केला आणि पंकजा मुंडे यांनी देखील त्यांना ताकद दिली आणि त्या पद्धतीनं बीडची निवडणूक रंगतदार झाली. आता अजित पवारांचे जे व्यक्ती होते तिथे होम ग्राउंडला इतक्या दिवस पक्षाचे काम बघत होते, अचानक ते दुसऱ्या पक्षात गेल्यामुळे आता तिथे ऐन वेळेला दुसरा माणूस कोण आणणार? मग बीड आणि गेवराई जवळचं अंतर आहे. बीड आणि गेवराई, मग विजयसिंह पंडित तिथे तळ ठोकून होते बीडमध्ये पण आणि गेवराईमध्ये पण. पण जास्त पद्धतीनं जर बघितलं गेलं तर विजयसिंह पंडित हे बीडमध्ये होते आणि त्यांचेच बंधू हे अमरसिंह पंडित हे गेवराईमध्ये तळ ठोकून होते. आणि या दोन्ही नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी अशी काटेकी टक्कर झाली होती. पण बीडमध्ये ही तिरंगी लढत होती. तिथे स्थानिकचे योगेश क्षीरसागर यांचे बंधू आहेत, ते आमदार आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर, त्यांचा देखील तिथे कॅन्डिडेट होता. पण या सर्व तिरंगी लढतीमध्ये जर बघितलं आपण, भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आलेल्या त्या ज्योती घुमरे नगराध्यक्ष झालेल्या आहेत. आपल्याला धारूर आणि माजलगाव बद्दल सुद्धा चर्चा करायची, पण बीड आणि गेवराईबद्दल एक मुद्दा मला ऍड करायचा की यामध्ये योगेश क्षीरसागर जे होते त्यांचं असं सांगितलं जातं की त्यांचं असं म्हणणं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे एबी फॉर्म माझ्याकडे देण्यात यावे आणि मी उमेदवारांना निवडावं. बरोबर. ज्याला अजित पवारांचा विरोध होता. अजित पवारांनी भाषणातून सांगितलं होतं हा पक्ष काय तुमच्या काकांचा पक्ष आहे. बरोबर. अशा प्रकारची टीका झालेली होती. मी योगेश क्षीरसागर यांच्या बीडमध्ये त्या घरी गेलो त्यांच्याशी बोलायला, तर त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की पक्षामध्ये मी अनेक दिवसांपासून काम करतोय, मग पक्षामध्ये उमेदवार कुणी ठरवाव्यात? बाहेरच्या लोकांनी काय गेवराईचं आक्रमण बीडवरती होतं, अशा प्रकारचं त्यांनी विजयसिंह पंडित यांच्यावरती टीका केलेली होती. त्यामुळं एक प्रकारे गटबाजीचं राजकारण हे अजितदादांना भोवलंय का, हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. कारण त्यांच्याकडे बीड तर गेलेच, गेवराई सुद्धा गेले. त्यामुळं राष्ट्रवादीला पुन्हा एकदा नव्याने विचार बीड आणि गेवराईबद्दल करावा लागेल. आणि ज्या पद्धतीने विजयसिंग पंडित हे बीडमध्ये ऍक्टिव्ह झालेले, त्यानंतर काय गेवराईमध्ये सुद्धा राणे आपण झाल्याचं पाहिलं. बीडमध्ये मतदानाच्या दिवशी झाले किंवा. आणि एक गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की बीडमध्ये मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहे आणि तिथे दलित मतदार सुद्धा आहेत. त्या लोकांशी मी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला तिथे एमआयएमचे उमेदवार सुद्धा उभे होते, पण त्या सगळ्या समीकरणात छेद देऊन
भारतीय जनता पार्टीने तिथे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आणलेला आहे. राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. आता आपण बीड आणि गेवराईबद्दल बोललो, धारूर आणि माजलगाव या 2 नगरपालिकांबद्दल बोलणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. जिथे धारूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे रामचंद्र निर्मळ हे विजयी झालेले आहेत आणि बिलाल चाऊस माजलगावमध्ये जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार निवडून आलेले आहेत. आता दोन्ही राष्ट्रवादीचे लोक इथे जिंकले. काय समीकरण माजलगावमध्ये तुला काय दिसतं आणि धारूरमध्ये काय दिसतं याच्यामध्ये? धारूरमध्ये जर बघितलं आपण जे अजित पवारांची राष्ट्रवादी निवडून आली, धारूर हा भाग माजलगाव मतदारसंघामध्ये येतो आणि म्हणजे प्रकाश सोळंकी यांच्या अंडर येतो हा तालुका. तिथे जुनी नगर परिषद आहे, किल्ला देखील आहे आणि बीडचे जे 11 तालुके आहेत त्यामधील फक्त 6 ठिकाणीच नगर परिषद आहे. बाकीच्या ठिकाणी नगर पंचायत आहे. इतके दिवस ग्रामपंचायती होत्या तिथे, आता नगर पंचायतीमध्ये कन्वर्ट झाले. पण धारूर ही जुनी नगर परिषद आहे. तिथे जर बघितलं आपण इतके दिवस स्वरूप सिंह हजारे हे स्वतः पेशाने डॉक्टर आहेत, त्यांचं क्लिनिक आहे, भला मोठा दवाखाना आहे. ते पेशंट पाहत नगर परिषदेचा कारभार पाहत असायचं. भारतीय जनता पक्षाचे ते एकेकाळचे गोपीनाथ मुंडेंचे सहकारी राहिलेले आहेत, त्यांची सत्ता होती, प्रस्थ होतं. त्यावेळेस निवडणुकीमध्ये उभारले नव्हते. आता जर आपण बघितलं तर तिथे अजित पवारांचे उमेदवार निवडून आलेले आहेत. प्रकाश सोळंकींना धारूरमध्ये त्यांच्याच मतदारसंघामध्ये 2 नगर परिषद आहेत, माजलगाव आणि धारूर. तिथे धारूरमध्ये त्यांना यश राखता आलंय. पण माजलगावमध्ये जर त्यांच्याकडे तिकडे बघितलं आपण, तिथे शरद पवारांचे उमेदवार राष्ट्रवादीचे ते आहेत, ते निवडून आलेले आहेत. त्यांचा तिथं प्रकाश सोळंकींना त्यांच्या स्वतःच्या होम टाउन वरती मतदारसंघामध्ये तिथे त्यांचा उमेदवार निवडून आणता आलेला आहे. वेगवेगळी समीकरणं होती. मग तिथे जातीय समीकरणं होती, मनोज जरांगेंचा फॅक्टर होता, मुस्लिम मतं देखील होती. अनेक पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचं देखील तिथे प्रस्थ एकेकाळी होतं. त्या पद्धतीनं देखील तिथे वेगवेगळ्या मतांचं ध्रुवीकरण झालं आणि कुठेतरी विकासाचा मुद्दा देखील महत्वाचा होता. अनेक माजलगाव धरण गाव जे शहर आहे त्याच्या बाजूलाच धरण आहे, त्या पद्धतीनं पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही. विविध प्रश्न नागरिकांचे होते. अनेक वर्ष तिथे नगरसेवक नव्हते आणि हे प्रश्न रेप्लिकेट झाले आणि मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात होता. इम्तियाज जलील यांनी देखील तिथे सभा घेतली होती, मला मोठं तिथे रॅली काढली होती, मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद होता. ही सर्व मतं जे आहेत ती अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाली नाही. का मिळाली नाही? ती कुठेतरी महायुतीमध्ये सत्तेत सहभागी झाले, हिंदुत्ववादी पक्षांच्या नादी लागले, अशी देखील तिथे चर्चा होती. आणि हे मतं आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेले का, हे निकालामध्ये तर सध्या तरी आपल्याला दिसतंय. याचं विश्लेषण होत राहील. अनेक पातळीवरती प्रभागामध्ये कोणत्या वॉर्डमध्ये किती मुस्लिम मतदार होते, कोणते निवडून आले, एमआयएमचे उमेदवार होते, त्यांना किती मतं मिळाली, उद्या परवा आपल्याला हळूहळू कळेल. पण सध्या तरी प्रकाश सोळंकींना हा त्यांच्या मतदारसंघामध्ये आपल्याला टाकता आलाय. आपल्याला आपण बीड बद्दल बोललोय, आपल्याला संभाजीनगर बद्दल बोलायचंय, त्यामुळे प्रेक्षकांना आपल्याला हे सांगायचंय की अजूनही काही जिल्हे आहेत जिथे आपल्याला बोलायचंय. शेवटी जाताना माजलगाव बद्दल एक मुद्दा मला ऍड करायचा आहे की इथे राष्ट्रवादी शरद पवार गटाने मुस्लिम उमेदवारांना मोठ्या प्रमाणात उमेदवार दिलेले, त्याचा काही प्रमाणात तिथे फायदा झालेला त्यांना दिसतो. आता बीड बद्दल आपण साधारण बोललो, पण संभाजीनगरचं चित्र सुद्धा आपल्याला समोर ठेवायचं आहे. कारण एक इंटरेस्टिंग पॉईंट राहिला गेवराईचा. गेवराईमध्ये मतदानाच्या दिवशी देखील मतदान केंद्रावरती राडे झाले, दगडफेक झाली. अमरसिंह पंडित यांच्या पीए वरती तर मारहाण झाली, त्यांच्या ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये जाऊन मारहाण झाली. बीड पोलिसांनी सुमोटो दाखल केली आणि त्या पद्धतीनं सर्वांना गुन्हे दाखल केले. आता जर बघितलं गीता भाभी पवार ज्या निवडून आलेल्या आहेत भारतीय जनता पक्षाच्या, लक्ष्मण पवार यांच्या भाऊजोय आहेत, एकेकाळचे ते भारतीय जनता पक्षाचे आमदार राहिलेत. आता विजयसिंह पंडित आहेत, एकमेकांचे रिलेटिव्ह आहेत, पण ते राजकीय त्यांचं वैर निर्माण झालेलं आहे. हे वैर कुठपर्यंत येतं? मतदानाच्या दिवशी एकमेकांवर दगडफेक होते, राडे होतात, अशा पद्धतीने होतो. आता जर बघितलं बाळराजे पवार आहेत, गीता पवार यांचे जे पती, ते सध्या तुरुंगात आहेत. बीड पोलिसांनी केलेल्या कारवाई दरम्यान अनेक त्यांचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत. पंकजा मुंडेंनी देखील ताकद लावली होती. गीता भाभी पवार या दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत. त्यांच्याकडे जर एक बघितलं, आमदार गेवराईचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा असला तरी नगर परिषद ही भारतीय जनता पक्षाची निवडून आलेली आहे. संभाजीनगर बद्दल आपण बोलणार. संभाजीनगरमध्ये एक गोष्ट लक्षात